आणि यानंतर आपण थेट मराठवाड्यामध्ये जाऊयात। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा केला जातोय। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। आज त्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण केलं जाणार आहे आणि त्यानंतर ते मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। जे नुकसान झालेलं आहे त्याचा आढावा घेणार आहेत। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य साधारण विनंती करते त्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम स्मृती संग्राम पुष्पचक्र अर्पण करून इथे अभिवादन करताना आपण बघत आहोत। स्तंभाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे। आवडते आणि लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य या ठिकाणी स्मृती संग्राम अभिवादन करताना आपण बघत आहोत। त्यानंतर विनंती करते माननीय आमदार संजयजी देसाई साहेब पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री स्मृती स्तंभाला हे अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि या प्रसंगी मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल। मंत्री संजय शिरसाट हे देखील उपस्थित आहेत। शिवसेनेचे मराठवाड्यातला एक महत्त्वाचा चेहरा, एक महत्त्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यासोबतच भाजपचे नेते माजी राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित आहेत। संभाजीनगरमधला भाजपचा एक प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्याचप्रमाणे माननीय संजयताई माननीय आमदार संजयताई राठोड विधानसभा सदस्य याही इथे उपस्थित आहेत। माननीय आमदार संजयजी पेडणेकर साहेब हेही इथे उपस्थित आहेत। माननीय आमदार प्रशांतजी बंब, माननीय कल्याण काळे साहेब